बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जय पवार यांना उमेदवारी दिली जाणार की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। सुनील तटकरे या संदर्भात बोलतायत, आपण थेट जाऊया। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत। दुसऱ्या टप्प्यातील जनसन्मान यात्रेला सुरुवात होते आहे। अजित पवार थोड्याच वेळात पोहोचतायत। हा जो सगळा नवीन लुक आहे पक्षाचा, तर त्याबद्दल बरीच चर्चा होती। दादांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रा आम्ही 8 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सुरू केली। एक ऐतिहासिक स्वरूपाची यात्रा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झाली आणि त्याला अभूतपूर्व आता प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये मिळाला। आजही पश्चिम महाराष्ट्रातल्या जनसन्मान यात्रेची सुरुवात या मतदारसंघातून होते आहे आणि आपणही अनुभवत आहात की किती उदंड पैसा प्रतिसाद आहे। आणि विशेष करून महिला भगिनी ज्या पद्धतीने गेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यात आणि आजही दादांच्या स्वागतासाठी येत आहेत। भगिनीचे नात्याने ज्याला भगिनीचे आशीर्वाद दादांच्या पाठीमागे दादा म्हणून मिळतात, ती आमची ताकद आणि शक्ती आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्रातला राजकारणाचा नूर हा निश्चितपणाने बदललेला आहे। अजितदादांना आता पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारले, वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली, मात्र बारामतीबद्दल जो प्रश्न विचारण्यात आला जय पवारांच्या उमेदवारीबद्दल, तेव्हा अजितदादा म्हणाले की याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल की बारामतीमधून निवडणूक कोण लढणार। परंतु पुढे जाऊन दादा असंही म्हणाले की मी 7 ते 8 वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि मला फारसा इंटरेस्ट नाही आहे, असंही अजितदादा म्हणालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून लढणार आहे। ज्यावेळेला एखाद्या नेतृत्वाच्या नियंत्रणाखाली निवडणूक लढवली जात असते, त्याला अभिप्रेत असतं की त्या नेतृत्वाने निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाणार आहे। जनसन्मान यात्रेचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हेच दाखवत आहे की दादा विधिमंडळामध्ये असावेतच। स्वाभाविकपणाने ते काय कॉन्टेक्स्टमध्ये बोललेत मला माहीत नाही, त्यांची माझी आता इथे भेट होईल। पार्लमेंटरी बोर्ड आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून दादा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असतीलच असं माझं स्पष्टपणाचं मत आहे। दादांनी विधानसभेची निवडणूक लढवावी असं तुमचं आणि कार्यकर्त्यांचं मत राहील? एक असं आहे, मी ते बोलल्याच्या नंतरची प्रतिक्रिया दिली, स्वाभाविक माझी इन्स्टंट प्रतिक्रिया आहे, ज्याला आपण लगेचची प्रतिक्रिया म्हणतो, एक सहकारी म्हणून। आता आज त्यांचे माझे प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि सहकारी म्हणून दोन्ही तर त्याच्यामुळे आज त्यांची माझी आता भेट होईल, चर्चा होईल, सांगू आम्ही तुम्हाला। अच्छा, पण तुमची एक सहकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून इच्छा तीच आहे की लढवावी त्यांनी? माझी नुसतीच नाही तर उभ्या महाराष्ट्राची इच्छा आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व दादांनी त्या ठिकाणी करावं। स्वाभाविकपणे ते करत असताना निवडणूक लढणं हा भाग आलाच, त्यामुळे ते जे काय बोलले त्याच्यातला कॉन्टेक्स्ट आपण पत्रकार मित्र खोदून विचारल्यावरती त्यांनी दिलेली उत्तरं एकच विचारलेलं आहे, मी कोणी खोदून विचारलेलं नाही। दादांची ती अगदी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती। असेल ते बरेच प्रश्न विचारले असतील, त्या प्रश्नामधलं ते एक उत्तर असेल असं मला म्हणत नाही। या प्रश्नावरती तुम्ही खोदून विचारलं असं मी म्हणत नाही, पण शेवटी पत्रकार दादा भेटल्यावर जसा आता इथं आवाज येतोय तसा पत्रकारांचा सुद्धा आवाज त्या ढोल ताशेच्या त्यांच्या। धन्यवाद सर, धन्यवाद सर। तर सुनील तटकरे यांनी इच्छा व्यक्त केली आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि अजित पवारांचे सहकारी म्हणून की अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, मात्र त्यासाठी आपण अजित पवारांसोबत आता चर्चा करणार आहोत असंही सुनील तटकरे म्हणतायत। पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा पोहोचतो आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या घडामोडी होत आहेत। एकीकडे अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी हे ध्वजवंदन होतं आहे वडगाव शेरी मतदारसंघातील या लोहगावमध्ये इथले स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्या उपस्थितीमध्ये, आणि त्याचवेळी अजित पवार स्वतः बारामती विधानसभेची निवडणूक लढवणार का याची चर्चा सुरू झालेली आहे आणि ही चर्चा स्वतः अजित पवारांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेली आहे। या त्यांच्या वक्तव्यानंतर अर्थातच सर्वात आधी प्रतिक्रिया त्यांच्या पक्षातून उमटायला सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये सुनील तटकरे म्हणतात की अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवायला हवी, मग
प्रश्न उपस्थित होतो की अजित पवार स्वतः असं का म्हणाले. कॅमेरामन अमोल गवाळे मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.